निफाड तालुक्यातील सारवेथडी परिसरात अवकाळी पावसाने 10-12 दिवसांपासून थैमान घातले असून जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत। तर सारवेथडी येथील बिस्मिल्ला रमजुद्दीन शेख यांच्या घरावर झाडाच्या फांद्या पडून घरांचे मोठे नुकसान झाले आहे। तसेच अर्जुन माळी यांच्या घराच्या भिंतीची पडझड झाल्याने तसेच काही कुटुंबे उघड्यावर आल्याचे पाहावयास मिळाले। सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत होता। अखेर 4 वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे कांदा चाळीत साठवलेला तर काही साठवण्यासाठी आणलेला कांद्याच्या पोळी खाली पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। वीज वाहक तारांवर झाडांच्या फांद्या पडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व भविष्यात वादळ वारे पाऊस जरी आला तरी वीज पुरवठा खंडित होणार नाही, यासाठी वीज वितरण कंपनीचे नांदूर मधमेश्वर सबस्टेशनचे कनिष्ठ अभियंता भगत यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी मनोज चकोर व सागर सोनवणे शर्थीचा प्रयत्न करून वेळेत वीज पुरवठा सुरळीत करत आहेत। तर आज विवाह मुहूर्त असल्याने अनेक वऱ्हाडी मंडळी व वधूवरांची पावसामुळे गैरसोय झाल्याने हिरमोड झाला। महाराष्ट्र 7/12 न्यूजसाठी मुकुंद आव्हाड, सारवेथडी। अवकाळी पाऊस आणि गारपीट याने जो धुमाकूळ घातलेला आहे तो सर्वात जास्त नुकसान हे आमच्या येवला लासलगाव मतदारसंघामध्ये शेतकरी असतील, गरीब लोकांचे इंदिरा आवासच्या माध्यमातून मिळालेली ही जुनी घरं असतील, तर बऱ्यापैकी आदिवासी कुटुंबातील काही महिला कुटुंबातील या ठिकाणी घरांची प्रचंड अशा प्रकारामध्ये नुकसान झालेली आहे। बऱ्याच शेतकऱ्यांचे काही ठिकाणी कांदे काढायचे बाकी आहे, गव्हाची, द्राक्ष बागांची, बऱ्याच फळबागांची या ठिकाणी नुकसान या अवकाळी पावसामुळे झालेली आहे। त्याचबरोबर आपल्या महिला असतील, आदिवासी कुटुंब यांना या ठिकाणी कुठं राहावं आणि कुठं जावं याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। म्हणून हा जो अवकाळी पाऊस झालेला आहे याच्यावर ज्या ज्या ठिकाणी नुकसानी झाली त्या ठिकाणी शासनाने जाऊन त्यांचे त्वरित पंचनामे करून त्यांना शासनाकडून भरपाई कशी मिळेल अशी मी येवला लासलगाव मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा उपाध्यक्ष म्हणून शासनाकडे एक कळकळीची विनंती करतो। आणि या वाऱ्याच्या प्रचंड वेगामुळे बऱ्याच ठिकाणी तारेचे पोल, काही ठिकाणी झाडं कोसळून पडलेले, 2-2 दिवस या ठिकाणी लाईट मिळत नाही, त्याची लवकरात लवकर महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने लवकरात लवकर ते दुरुस्त करून विजेची सोय करण्यात यावी अशी विनंती करतो।